मनोज जरांगे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असू शकतात. उदय सामंत मनोज जरांगेला भेटल्यानंतर ते बिळातून बाहेर आले. उदय सामंत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे समोर आलंच पाहिजे. एकनाथ शिंदेच्या जीवावर मनोज जरांगे पाटील वळवळ करतायत. एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटलांना शांत बसवावं असे आरोप केलेत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी. 30 मे पासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला जात आहेत आणि त्यापूर्वी गुणरत्न सदावर्तेंनी केलेल्या या आरोपांमुळे या सगळ्या आंदोलनाला राजकीय वळण लागलंय. सरकारने काढलेल्या GRची तातडीने अंमलबजावणी करा. मराठवाड्यातील 58 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. अशा अनेक मागण्यांसह मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की लवकरात लवकर मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करा. तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या आरोपांमुळे या सगळ्या आंदोलनाला राजकीय वळण लागतंय का असाही प्रश्न उपस्थित होतोय. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.